नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण टिफिनसाठी दोन रेसिपी बघतोय, आलू पराठा आणि पनीर सँडविच। तर या दोन्ही रेसिपी झटपट होणाऱ्या आहे, तेवढ्याच बनवायलाही सोप्या आहे या दोन्ही रेसिपी। चला तर मग आपण सर्वात अगोदर आलू पराठ्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे। तर मी हे बटाटे ओव्हन मध्ये उकडलेले आहे। ओव्हन मध्ये उकडल्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहत नाही आणि अगदी छान असे बटाटे उकडून तयार होते। तर आता सर्व मी या बटाट्याची साल आहे ते काढून घेतलेले आहे आणि मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेणार आहे। तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। किसल्यामुळे सारण आपलं एकसारखं होते आणि पराठे फुटत सुद्धा नाही। तर त्यासाठी तर मॅशरच्या साहाय्याने सुद्धा छान मॅश होतात। तुमच्याकडे सकाळी वेळ असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता आणि वेळ नसेल तर अशा प्रकारे मॅशरच्या साहाय्याने फटाफट आपलं काम सोपी होते। तर आता मी सर्व बटाटे इथे मॅश करून घेतलेले आहे। त्यानंतर मी आलं लसूण मिरचीची पेस्ट, यामध्येच कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि 1 चमचा भरून हळद टाकलेली आहे, छोटा चमचा भरून 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर मी इथे 1 छोटा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे, थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, दिसायला छान दिसते आणि चव सुद्धा छान लागते। थोडंसं ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स यामध्ये मी वापरलेला आहे, यामुळे सुद्धा छान आपल्या आलू पराठ्याला चव छान लागते। त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी मी हातावर क्रश करून टाकलेली आहे। कस्तुरी मेथीमुळे आलू पराठ्याला चव छान लागते, तर त्यासाठी। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्यामुळे चटपटीत अशी चव छान येते आलू पराठ्याला। त्यानंतर मी यामध्ये फोडणीसाठी थोडंसं 2 चमचे तेल यामध्ये गरम केलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। मी यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण याची पेस्ट टाकलेली होती, तर त्याने सुद्धा छान चव येते। त्यानंतर मी इथे आता सँडविचची तयारी करून घेते, सँडविचचं सारण सुद्धा बनवून घेते। पनीर सँडविच करण्यासाठी मी इथे पनीर किसून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, लाल तिखट, यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, थोडंसं मिक्स हर्ब आणि ऑरेगॅनो टाकलेलं आहे। तर तुम्ही पनीरचे क्यूब सुद्धा करू शकता, पण इथे मी किसून घेतलेलं आहे। किसल्यामुळे सँडविच मधला जो मसाला आहे तो बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित सँडविचला कोट होतो, तर त्यासाठी। त्यानंतर मी यामध्ये मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस यामध्ये टाकलेला आहे। तर मी अगदी सोप्या पद्धतीने दोन्ही रेसिपी करत आहे। सकाळच्या गडबडीत या दोन्ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी बनवल्या आहे, तर कोणीही करू शकते, इतक्या सोपी आहे। त्यानंतर थोडंसं मी यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं शेजवान चटणी टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये काही टाकायची गरज नाही, कारण मी यामध्ये मेयोनीज, पिझ्झा पास्ता सॉस आणि शेजवान चटणी ॲड केलेली आहे, त्यामुळे। आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून झाल्यावर मी यामध्ये चीज किसून टाकलेला आहे, 1 क्यूब यामध्ये चीजचा टाकलेला आहे। मिस्टरांना चीज आवडत नाही आणि मुलाला चीज आवडतं, त्यामुळे दोघांनाही होईल असं मी बनवते। तर मी चीज यामध्ये किसून टाकल्यामुळे त्यांना समजणार सुद्धा नाही यामध्ये चीज टाकलेला आहे म्हणून। त्यानंतर आता मी कणिक मळायला घेते। आपण आलू पराठ्यासाठी इथे कणिक मळून घेणार आहोत। तर इथे मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपण चपात्या करतो त्याप्रमाणे याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपले दोन्ही सारण तयार झालेले आहे, सँडविच आणि आलू पराठ्यासाठी। आणि आलू पराठ्यासाठी जी कणिक मळली होती ती सुद्धा मळून तयार आहे। आता मी इथे सँडविचची तयारी करते आहे।
तर सँडविचसाठी मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे, तर मी नेहमी ब्राऊन ब्रेडच वापरते. इथे मी गार्लिक बटर वापरलेलं आहे, कारण माझ्याकडे साधं बटर नव्हतं, गार्लिक बटर होतं, तर त्यामुळे तर मी व्यवस्थित बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे फिलिंग तयार केलेलं होतं आपण पनीरचं ते यावर टाकलेलं आहे. बाकी काही मसाले टाकलेले नाही किंवा कोणतेही सॅलड यावर टाकणार नाही. फक्त मी बारीक तुकडे करून असे काकडीचे टाकलेले आहे. त्याला जास्त कांदा किंवा टोमॅटो टाकलेला आवडत नाही, त्यामुळे मी असं साध्या पद्धतीने सँडविच करते नेहमी आणि दोघांनाही होईल असंच करते. तर मी बाकी सर्व जे सँडविच आहे ते करून घेते. तर इथे सँडविच मेकरमध्ये मी करून घेणार आहे. तर सँडविच मेकर थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला बटर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सँडविच टाकून आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं मी यामध्ये चीज टाकलेलं आहे आणि व्यवस्थित बंद करून याला लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ब्रेडच्या कडासुद्धा काढू शकता, पण मी ते कडा वगैरे काही काढलेले नाही. मी असंच झटपट सँडविच नेहमी बनवत असते. दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं सँडविच आता तयार झालेलं आहे. तर याला मी कट करून दाखवते तुम्हाला. बघा, मी यावर थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर कट करण्यावरून तुम्ही समजू शकता की किती छान क्रिस्पी असं सँडविच झालेलं आहे. तर बघू शकता अगदी साधं आणि सोपं सँडविच तयार आहे. सँडविच झालेलं आहे. आता आपण आलू पराठ्याची तयारी करूया. तर मी इथे सर्व तयारी करून घेतली आहे. आता आपण आलू पराठा बनवायला घेऊया. तर मी इथे छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे. जेवढा कणकेचा गोळा तेवढाच या बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे जाड किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये सारण भरू शकता. मी पातळ पराठे करून घेते. तर बघा, हा जो वरचा कणकेचा भाग आहे तो मी यामध्येच मिक्स करून घेतलेला आहे, काढलेला नाही. तर व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी आपलं छान परफेक्ट सारण झालेलं आहे. तर अगदी न फुटणारा हा आलू पराठा बनवून तयार झालेला आहे. बघा किती छान पातळ असा बनवून तयार झालेला आहे. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी तेलच वापरलेलं आहे. पराठा बनवून झाल्यावर मी तूप यावर टाकते, त्याने चव छान लागते. तर त्यासाठी अशा प्रकारे मी व्यवस्थित याला पलटून घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे. कमी किंवा जास्त गॅस करायचा नाही, मीडियम गॅसवर व्यवस्थित छान भाजून तयार होते. बघू शकता अगदी परफेक्ट असा आलू पराठा बनवून तयार झालेला आहे. सारण अजिबात आपलं बाहेर आलेलं नाही. तव्यावरून काढल्यावर मी यावर 1 चमचा भरून तूप टाकलेलं आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूने. तर बघू शकता अगदी मस्त असा पराठा बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर जे बाकीचे राहिलेले सँडविच होते ते मी या तव्यावर बनवून घेते आहे. दोघांचे टिफिन असतात त्यामुळे मला एकाच वेळी दोघांना होईल असंच बनवावं लागतं. तर मी दोघांना सँडविच आणि आलू पराठा होईल एवढे बनवलेले आहे. तर 5 ते 6 आलू पराठे आणि 5 ते 6 सँडविच असं दोघांच्याही टिफिनला होईल एवढं बनवलेलं आहे. तर सँडविच बनवायला वेळ लागतो त्यामुळे मी इथे काही सँडविच मेकरमध्ये बनवलेले आहे आणि काही सँडविच मी तव्यावर बनवून घेतलेले आहे. तर बघू शकता आपले आलू पराठे सुद्धा बनवून तयार झालेले आहे आणि सँडविच सुद्धा झालेले आहे. तर सर्व पराठ्याला मी अशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण टिफिन भरायला घेऊया. तर इथे मी पहिल्या टिफिनला सँडविच दिलेले आहे आणि थोडेसे अंगूर दिलेले आहे फ्रूटमध्ये. दुसऱ्या टिफिनला मी आलू पराठा अशा प्रकारे कट करून देते. त्याला पिझ्झासारखं खायला आवडतं म्हणून अशा प्रकारे मी कट करून देते. त्यानंतर आलू पराठ्यासोबत मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे. तर आपले दोन्ही टिफिन बनवून तयार झालेले आहे, छोटी सुट्टी आणि मोठी सुट्टी. तर झटपट होणारे हे दोन्ही पदार्थ तेवढेच पौष्टिक सुद्धा आहे. या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.